त्याचा पहिला फोटो या ठिकाणी लागलेला आहे की महाराष्ट्राचं काँग्रेसचं नेतृत्व जे मुख्यमंत्री फक्त झाले नाही, मात्र ते धुळ्याच्या लोकांच्या मनातले मुख्यमंत्री होते, असे आमचे मार्गदर्शक दिवंगत रोहिदास पाटील साहेबांनी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवली. आणि त्यांचं जे ऐश्वर्य आहे आणि त्यांनी जे उभी केलेली जी संपूर्ण संस्था आहे, सहकार कसं काम करतो, प्रशासन कसं काम करतो, वैद्यकीय सेवा कशी असली पाहिजे, त्याचा मापदंड दिला. आणि त्याच्या घराच्या पुढे एक काँग्रेसचं ऑफिस आहे, हे आपलं एक ऑफिस आहे आणि तेही एक आपलं ऑफिस होतं. याचाही पाया चुडावण पाटलांनी रचला होता, त्याचाही पाया चुडावण पाटलांनीच रचला होता. आणि सभा तिथेच झाली पाहिजे. आणि त्या सभेत काय काय बोलायचं हे मी ठरवून आलो. नाही, मधला काळ गेला, माझा राग काही अजून शांत झालेला नाही. जेव्हा प्रसंग येऊ तेव्हा जरूर बोलल्याशिवाय राहणार नाही. दाजी साहेब, तुम्ही धुळ्याचीच नाही, तुम्ही पाण्याचीच व्यवस्था नाही केली, धुळ्याचीच व्यवस्था नाही केली, धुळ्याचं नेतृत्व नाही केलं, तर आपण महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. आणि ते करत असताना आपण इथल्या माणसाला जगवण्याकरता, वाढवण्याकरता, विकासाकरता त्याच्या घरात चूल भेटली पाहिजे, यासाठी विविध उद्योग आपण उभे केले. मात्र ते विविध उद्योग उभे करत असताना आपण वेळ दिला, श्रम दिला, खस्ता घालल्या, एक सुरेश शेट्टी करता एक कंपाऊंडही केलं. मात्र नेमकी भानगड काय झाली दराक्षे साहेब, की कंपाऊंडनेच शेत खाल्लं. आणि आज त्यांना कुंपण जे होतं तेच आज आपल्या पक्षात राहिलं नाही. याबद्दल मी घेतलेल्या तेव्हापासून तुमचं लक्ष नाही घडलं. एक विषयाला गेला तर काय दुसरा आणि त्या माणसाचा निषेध करतो. अरे तग धरायला पाहिजे होती. तू काय आलतू फालतूचा वारसदार नाही, एक जाज्वल्य स्वरूपाचा स्वातंत्र्य संग्राम सेनानीचा वारसा तुला लाभलेला आहे. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे 57 ला जेव्हा निवडून आले, तेव्हा निवडून आल्यानंतर पार्लमेंट मध्ये गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की व्हेरी चुडावण पाटील. आणि चुडावण पाटलांना बोलवलं आणि म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन, मला जेवढे मत मिळाले त्यापेक्षा जास्त मत तुम्हाला मिळाले, मी जेवढ्या मताने विजय झालो त्याच्यापेक्षा जास्त मताने चुडावण पाटील तुम्ही निवडून आले. हे फाउंडर ऑफ द नेशन पंडित जवाहरलाल नेहरूंनी अभिनंदन केलेल्या माणसाचा वारसा चालवत असताना तग धरायला पाहिजे होती, सहन करायला पाहिजे होतं. मात्र असा निर्णय घ्यायला हवा नव्हता, आवश्यक नव्हता. एवढा आल्यानंतर माझ्या मनातली भावना मी सर्व